एक संतापजनक घटना। बदलापूर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानं हादरून गेलंय। स्कूल व्हॅन चालकानेच 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। स्कूल व्हॅन चालकाने इतर विद्यार्थ्यांना घरी सोडलं आणि त्यानंतर शेवटी ही पीडित तरुणी एकटीच त्या व्हॅनमध्ये उरली होती। त्याच वेळी आरोपीनं संधी साधत तिच्यावरती अतिप्रसंग केला। या प्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल। दरम्यान या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये अर्थातच संतापाची तीव्र लाट पसरली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला। संगीता चेंदवणकर यांनी यावेळी व्हॅनवरती दगडही मारलाय। तर याच बदलापूर अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नव्हती असं देखील समोर आलंय। कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने व्हॅनवरती कारवाई केली आहे। व्हॅनचा परवाना रद्द करून 24,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, स्कूल व्हॅन चालवण्याची परवानगीच नव्हती तरी देखील स्कूल व्हॅन चालवली जात होती। शाळेला या संदर्भात काही माहिती नव्हती का? नक्कीच खरं तर अशाच पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत ते आता समोर येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी खरं तर बदलापूरमध्ये जर पाहायला गेलं तर सकाळपासून या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय, ग्राउंडवरची परिस्थिती जाणतोय। अनेक ज्या स्कूल आहेत ते खरं तर त्यांच्या ज्या व्हॅन आहेत त्या साध्या पद्धतीच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्या सुद्धा व्हॅनला परवानगी आहेत का असा सुद्धा प्रश्न आहे। मात्र काल जो हा संपूर्ण प्रसंग झालेला होता, ती जी व्हॅन होती त्या व्हॅनला वैध अशी कोणतीही परवानगी नव्हती। आपल्याला माहिती आहे की कोणतंही स्कूल असेल तर त्याला परवानगी असते। नव्या आदेशानुसार जी स्कूल व्हॅन असते त्या स्कूल व्हॅनमध्ये आतमध्ये CCTV असणं गरजेचं असतं। आतमध्ये एक लेडीज जी मदतनीस असते ती सुद्धा असणं गरजेचं असतं। मात्र अशी कोणत्याही पद्धतीची गोष्ट या व्हॅनमध्ये नव्हती। त्याच्यामुळे कुठेतरी RTOनं जे आहे किंवा परिवहन जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यानं कुठेतरी आता ॲक्शन वरती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र याला कुठेतरी उशीर झाला का अशा पद्धतीचा सुद्धा जो सवाल आहे तो खरं तर नागरिकांमधून व्यक्त होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं। RTOनं खरं तर 24,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावलेला आहे। या जी व्हॅन होती त्याच्यावरती खरं तर जो परवाना होता व्हॅनचा, RTOचा जो परवाना होता तो रद्द झालेला आहे। मात्र अशा पद्धतीचा जी घटना आहे ती झाल्यानंतरच कार्यालयाला किंवा प्रशासनाला जाग येते का अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो खरं तर विचारला जातोय। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।